बस बाकी काय लिहू नका तिकडे, खाली काहीच लिहू नका, फक्त वाईड आला आला तर ते वाईड ह्याच्यामध्ये ऍड करा. 8 बॉल 10 धावांची गरज. पुढचा बॉल पुन्हा एकदा निलेश. पृथ्वीराज साठी उडवलाय बॉल, उंच बुरा गेलाय आणि बॉल चाललाय आणि संग्राम होता त्या ठिकाणी आणि जबरदस्त कॅच पकडली आहे. संग्राम होता, मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न. असं वाटलं की बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय, परंतु संग्राम लावण नावाची भिंत त्या ठिकाणी उभी होती. जबरदस्त कॅच संग्रामने पकडलाय आणि मोठा अडथळा दूर केलाय. पृथ्वीराज यादव इथे बाद होत असताना मात्र पाहायला मिळतोय. नितीन पनाळे सेकंडला पाहायला मिळतोय. आलेल्या आक्रमण करण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्हचा प्रयत्न झालाय. शुभम छत्री पकडायची नाही, आपल्याला बॉल पकडायचा आहे. या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर रनआउटच्या स्वरूपात बॅटर आउट होतोय आणि दोन दोन घेतला. 6 बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे. 6-8चं समीकरण, 6 बॉल 8 धावांची गरज आहे. गणेश शिंदे स्ट्रायकर एंडला मात्र पाहायला मिळतोय. रवी बोरगे नॉन स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल, टायमिंग होत नाहीये. सिंगल डबलने मात्र काम सुरू आहे. एकच धाव घेतली आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न झालाय. ओव्हरची होते समाप्ती. येणारे बॉल 5 आणि 5 बॉल मध्ये 7 धावांची गरज. 5 बॉल 7 धावांची गरज. रिमझिम पडणाऱ्या पावसाच्या सरी आणि त्यात मनाला आनंद देणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि आज या पावसाच्या सरी या मैदानाच्या आतमध्ये जोरदार पडत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. स्पर्धा मानाची, सन्मानाची, कारण मानाचा अध्यक्ष चषक प्रत्येकाने वाट पाहिली होती या स्पर्धेची. आणि आज नवी मुंबईच्या पटलावरती आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पटलावरती आज खऱ्या अर्थाने मात्र हे नाव आपल्याला पाहायला मिळालं. अर्थातच संदीप बबलू पाटील आणि त्यांच्या नावाने ही क्रीडा स्पर्धा कित्येक वर्ष आपल्याला पाहायला मिळाली. यंदाचं रबर बॉल पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. सौरभ सोरटे गोलंदाजी मार्क वरती. 5 बॉल 7 धावांची गरज असताना पहिला बॉल फिरवलाय. बॉल दिसत नाहीये. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथे होत असताना मात्र पाहायला मिळतोय. सुजित बॉल पर्यंत पोहोचलाय. 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. बॉल समजत नाहीये. बॉल दिसायचा आता बंद झालाय आणि आता येणारे बॉल 4 आणि 4 बॉल मध्ये करायचे 5 धावा. अतितटीचा सामना मात्र पाहायला मिळतोय. चार बॉल 5 धावांची गरज आहे. सौरभ निघालाय पुन्हा एकदा गणेश साठी. उडवलाय बॉल, उडवलाय, सामना फिनिश केलाय. मनावर घेतलं तर वेळ बदलू शकतो आणि संघर्ष करण्याचं ठरवलं तर आम्ही खेळ देखील बदलू शकतो. आणि वेळ बदलली की खेळ बदलतो आणि वेळ बदलून दाखवली आहे कोहिनूर पाटण गणेश शिंदे याने. आणि या मॅच मध्ये गोल्डन षटकार ठोकून आपल्या संघाला, पाटण वॉरियर्स टीमला मात्र विजयाच्या दिशेने मात्र घेऊन गेलेत. व्हॉट अ मॅच, काय सामना राहिला. मॅच फिनिश केली आहे. संघर्षाचं दुसरं नाव गणेश शिंदे याने करून दाखवलंय. आज खेळ बदललाय
आणि तो खेळ बदलून दाखवलाय गणेश शिंदेने. अतुल भालेकरने मात्र खांद्यावर उचलून आणलाय.